माजी खासदार विनायक राऊत यांचा अटकपूर्व जामिनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज। शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप करत कापूरवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। या प्रकरणात विनायक राऊत यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी वकिलांमार्फत अर्ज केला होता। या जामीन अर्जावर 23 जुलै रोजी न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे या प्रकरणाच्या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागले। विनायक राऊत, गीतेश राऊत, श्यामल राऊत, चुलत सासरे आबा राऊत, फिरोज शेख, काझी बाबा आणि हरिश्चंद्र घाडी यांच्या विरोधात विनायक राऊत यांच्या सुनेनं तक्रार दाखल केली आहे। विनायक राऊत हे शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांचा मुलगा गीतेश यांची पत्नी गिरिजा सध्या घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागातील एका गृहसंकुलात भाडेतत्वावर वास्तव्यास आहे। 10 जून या दिवशी त्यांनी कापूरवाडी पोलीस ठाण्यात राऊत कुटुंबांविरोधात गिरिजा यांनी तक्रार दाखल केली होती। तक्रारीनुसार 2016 मध्ये विवाह जुळवणाऱ्या संस्थेकडे त्यांनी नोंदणी केली होती। या नोंदणीनंतर त्यांचा विनायक राऊत यांचा मुलगा गीतेश याच्यासोबत विवाह जुळला। विवाहापूर्वी राऊत कुटुंबियानं वाकोला येथे बंगला असल्याचं सांगितलं, मात्र विवाहानंतर प्रत्यक्षात झोपडपट्टीतील घरात नेलं। याबाबत जाब विचारलं असता गीतेश राऊत यांनी उद्धटपणे उत्तर देत तक्रारदाराच्या पालकांना झिडकारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय। विवाहापूर्वी गिरिजा एका खासगी कंपनीमध्ये कामाला होती। हे काम गिरिजा यांना सोडण्यास भाग पाडून गीतेश यांनी गिरिजाला त्यांच्या कंपनीत कर्मचारी म्हणून काम करण्यास सांगितल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे। गीतेश यांनी त्यांच्याशी वैवाहिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली। याबाबत जाब विचारल्यास शिवीगाळ, मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। गिरिजा यांनी राऊत कुटुंबियांवर अघोरी प्रकार केल्याचा आरोप देखील केलाय। गिरिजा यांनी केलेल्या आरोपानुसार सप्टेंबर 2018 मध्ये मासिक पाळी दरम्यान रस्त्यावर फुटलेला नारळ, हळद-कुंकू आदी वस्तू आढळून आल्या होत्या। त्यानंतर सासू श्यामल राऊत यांनी ही बाब विनायक राऊत यांना सांगितली। उपचाराच्या नावाखाली भोंदू, मांत्रिक आणि अघोरी विधी करणाऱ्यांकडे नेण्यात आल्याचा आरोपही गिरिजा यांनी केला आहे। सुरुवातीला वाकोला येथील राहत्या घरी एका भोंदूला बोलवण्यात आलं होतं। त्याने तंत्रमंत्र करत राऊत कुटुंबियांच्या देवावर बंधनं असल्याचं सांगितलं। त्यानंतर चुलत सासरे आबा राऊत यांच्या अंगात देवीचा संचार झाल्याचं सांगण्यात आलं। त्यांनी गिरिजा पूर्णपणे बरी होईपर्यंत पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नयेत असं सांगितल्याचा उल्लेखही त्यांनी तक्रारीत केला आहे। मात्र उपचार कधी पूर्ण होतील याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती देण्यात आली नसल्याचंही तक्रारीत नमूद आहे। त्यानंतर विनायक राऊत यांच्या सांगण्यावरून त्यांचे कार्यकर्ते आणि पती गीतेश राऊत यांनी गिरिजा यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील फिरोज बाबा, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील काझी बाबा आणि कुडाळ येथील हरिश्चंद्र घाडी यांच्याकडे नेल्याचाही आरोप आहे। तेथे डोक्यावर लिंबू कापणे, अंगाभोवती कात्री फिरवणे, काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचण्या, अंगारे धुपारे, कच्च्या मांसाचे तुकडे, जिवंत कोंबडा, गोमूत्र पाजणं, विभूती मिसळलेलं पाणी पिण्यास देणं तसंच डोक्यावरील केस उपटणे अशा प्रकारचे अघोरी उपचार करण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आला आहे। या उपचारांमुळे आपण भीतीच्या छायेत वावरत असल्याने आई वडिलांना नेहमी सोबत ठेवावं लागत होतं। त्यांनी विरोध केला असता मुलीच्या भल्यासाठी उपचार सुरू असल्याचं सांगून त्यांनाही गप्प केलं जात असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे। प्रत्येक मांत्रिक उपचार संपेपर्यंत पती-पत्नीने शारीरिक संबंध ठेवू नये असे सांगत होता। त्यामुळे मूल कसं होणार असा प्रश्न आपल्याला पडत होता। मात्र त्यानंतर या अंधश्रद्धाळू उपचारांचा उपयोग पतीचं नपुंसकत्व लपवण्यासाठी करण्यात येत असल्याचं आपल्या लक्षात आल्याचा दावा गिरिजा यांनी केला आहे। सप्टेंबर 2018 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत हे प्रकार सातत्यानं सुरू होते असंही त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे। या प्रकरणात अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता। या अटकपूर्व जामिनावर 23 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे। लिंबू कापड किंवा सुगंधित द्रव्य हा पूजा पाठाचाच एक भाग असल्याचं त्यांच्या वकिलांनी म्हटलं। तो नाही, त्यांच्या वकिलांनी स्पेसिफिक असं म्हटलं नाही, पण त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे ते पूजापाठ वगैरे ते करतात, पूजापाठ वगैरे ते करतात। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना म्हणजे जे आरोपी आहेत त्यांनी काय आम्हाला म्हणजे जे विक्टीम आहे आणि त्यांच्या परिवाराला इन्व्हाइट केलं नव्हतं। पण ती सध्या परिस्थिती हे स्वतःहून जे आहेत तिचे इनलॉज आहेत त्यांनी स्वतःहून त्या बाबाकडे ते घेऊन गेलेले। पण आमचं जे होतं त्या डेफिनेशन मध्ये बसतं अघोरी कृत्यामध्ये की लिंबू कापलं, पाणी ओतलं, डोक्यावरून सुगंधी काय लावलं, डोळे बंद करून वर डोक्याच्या वर लिंबू कापलं सुरीने, ते सर्व अघोरी कृत्य देतं, ते मान्य करण्यात आलं। एक टेक्निकल गोष्ट अशी की जेव्हा आयो होते
तरी कोर्टामध्ये माहिती दिली की एका आरोपीला अटक हो. केली, बाकीचे सगळे आरोपी फरार आहेत. म्हणजेच विनायक राऊत, त्यांचा मुलगा नितेश राऊत आणि पत्नी हे तिघही फरार आहेत असं कोर्टात पोलिसांतर्फे हो. सांगण्यात सर, आलं. हे कुठेतरी जे सांगण्यात आलंय हे कोर्टाची दिशाभूल करणारं नाही का? कारण सकाळपासून इतर आणि कोर्टात सांगण्यात आलं फॅक्ट आहे का की फरार आहेत विनायक राऊत? आयोने स्पेसिफिक नाव नाही सांगितलं, पण याच्यामधले बाकीचे जे आरोपी आहेत त्याचा शोध चालू आहे असं सांगितलेलं आहे. फरार शब्द वापरला की इतर आरोपी फरार फरार आहेत. एवढं मला काही याच्यात येत नाही, आठवणीत येत नाहीये, पण त्यांनी सांगितलं बाकीचे आरोपी याच्यात अजून सापडायचे आहेत. अच्छा, पण कुठतरी मग सापडायचे असं जर म्हणत असेल तर दिवसाढवळ्या पत्रकार परिषद घेत आहेत ते आरोपी, पत्रकारांना तर बाईट देत आहे आणि पोलिसांना सापडू नये. सर, कसं सांगाल? म्हणजे पोलिसांनी आता काय आहे आम्ही याच्यामध्ये किंवा तुम्ही पत्ता द्यायची गरज आहे का पोलिसांना? असं आवश्यकता वाटतंय का? नाहीये, सगळे आरोपी पकडू शकतात. आता एकाला पकडलं, बाकीचे पण पकडले जातील, पण एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचा कुठल्याही तपासामध्ये एक स्ट्रॅटजी असते. आत्ताचा प्रायमाबेसी अटक होऊन उपयोग नाही, आम्ही शेवटला शिक्षेपर्यंत बघतो गोष्टी. तर त्या संदर्भात पहिला आरोपी याला आता डिस्कव्हरीमध्ये ह्याच्याकडनं जे येईल रेकॉर्डवर ते खूप महत्वाचं असेल, त्यांना शिक्षा, बाकीच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी. कोर्टात आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्यादरम्यान काही लिंबू, धागे, दोरे हे देखील मिळाल्याची कबुली दिलेली आहे. या संदर्भात काय माहिती? येस, ते रेकॉर्डवरच आहे. रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी जेव्हा आरोपीला अटक केली त्याला रंगेहात तिथे पकडलेलं आहे आणि त्या याच्यामध्ये त्याच्याकडनं ते लिंबू आणि बाकीची सामग्री असते अगरबत्त्याची ती तिथून पंचनामा करून रिकव्हर करण्यात आलेली. पुन्हा विनायक राऊत यांच्या अटकची लवकर झाली तर अशी तुम्ही अपील करणार आहात काय? येस, मी अपील करेन पोलिसांना की लवकरात लवकर, फक्त ते नाही, बाकीचे सर्व जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि त्याचा तपास करून चार्जशीट पाठवावी. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. तीन हात नाका परिसरातील लावण्यात आलेल्या एका बॅनरमुळे दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेसवर मार्गावरील तीन हात नाका परिसरातील निष्काळजीपणे लावण्यात आलेल्या एका वाढदिवसाच्या बॅनरमुळे आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळलीये. फुटओव्हर ब्रिजवर लावलेला मोठा बॅनर अचानक सुटून थेट रस्त्यावरून जात असलेल्या एका दुचाकीवर कोसळला. या घटनेमुळे काही क्षण परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. सुदैवानं दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखल्यानं मोठी जीवितहानी टळली. ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर नेहमीप्रमाणे वाहनांची मोठी वर्दळ सुरू असताना अचानक पादचारी उड्डाणपुलावर लावलेला एक बॅनर हवेने उडून खाली पडला. त्याचवेळी खालील मार्गावरून एक दुचाकीस्वार प्रवास करत होता. अचानक अंगावर बॅनर कोसळल्यानं दुचाकीस्वाराचा तोल गेला. काही क्षणांसाठी समोरून येणाऱ्या वाहनाला धडक होण्याची भीती देखील निर्माण झाली होती. मात्र दुचाकीस्वाराने शांतता आणि प्रसंगावधान राखत वाहनावर नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. या घटनेत दोघांनाही सुदैवानं गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेनंतर काही काळ वाहन चालकांमध्ये घबराट निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि इतर वाहन चालकांनी तातडीने धाव घेत हा बॅनर रस्त्याच्या बाजूला हटवला. काही मिनिटातच वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सार्वजनिक वापराच्या पादचारी उड्डाणपुलांवर एवढ्या मोठ्या आकाराचा वाढदिवसाचा बॅनर नेमका कोणाच्या परवानगीने लावण्यात आला? तो लावताना सुरक्षिततेचे निकष पाळले गेले होते का? संबंधित बॅनरची नियमित तपासणी करण्यात आली होती का? तसंच अशा प्रकारचे बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावण्यास परवानगी कोणी दिली याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
विशेष म्हणजे हा परिसर अत्यंत वर्दळीचा मार्ग असून येथे दिवसरात्र हजारो वाहने धावतात. अशा ठिकाणी निष्काळजीपणात लावण्यात आलेले बॅनर नागरिकांच्या जीवाशी खेळ करू ठरणारे शकतात. काही सेकंदाचा फरक पडला असता तर ही घटना अपघातात रूपांतर झाली असती. आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या सूचनेची शासनाकडून दखल. महाराष्ट्र विधान परिषदेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी मांडलेल्या महत्त्वपूर्ण सूचनेची सभागृहात दखल घेत विकास कामांसाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्याने लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. चर्चेदरम्यान आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी राज्य शासनामार्फत स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी विक्रमी निधी उपलब्ध करून दिली जात असताना त्या निधीचा प्रभावी आणि उद्देशपूर्ण वापर होत आहे का, कामांची गुणवत्ता अपेक्षित दर्जाची आहे का, तसंच विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र परफॉर्मन्स ऑडिट आणि तंत्रज्ञान आधारित मूल्यमापन यंत्रणा उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. या सूचनेची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्याने लागू करणार असल्याचं स्पष्ट केलंय. विकास कामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा प्रत्येक रुपया योग्य प्रकारे खर्च होऊन त्याचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने नेहमीच पारदर्शक, उत्तरदायी आणि परिणामकारक प्रशासनाला प्राधान्य दिल्याचं सांगितलं. विकास कामांमध्ये गुणवत्ता, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सोशल आणि टेक्नॉलॉजी ऑडिट यंत्रणा हा अत्यंत दूरदृष्टीचा निर्णय असून यामुळे सार्वजनिक निधीचा प्रभावी वापर सुनिश्चित होईल आणि नागरिकांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होईल असं सांगितलं. अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचं जोरदार ठाण्यात रामरक्षा आंदोलन. तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज रामरक्षा आंदोलन छेडलं. ठाणे स्टेशन येथील गावदेव मंदिराजवळ असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात हे आंदोलन करण्यात आलं. गर्व से कहो हम हिंदू है, जय श्रीराम जय हनुमान नावाच्या टोप्या परिधान करत मोठ्या संख्येनं ठाणेकर या आंदोलनात सहभागी झाले होते. महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचं पठणही यावेळी करण्यात आलं. यावेळी प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने ठाणे दुमदुमले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि मंदिर निधीच्या अपहाराच्या आरोपांमुळे तमाम रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. श्रीरामाच्या नावानं जमा केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देशातील प्रत्येक श्रद्धावान हिंदूला मिळाला पाहिजे. राम भक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना आता चुकीला माफी नाही असं सांगत तमाम ठाणेकरांनी रामरक्षाचं पठण केलं. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठणानं झाली आहे. आता ठाण्यातील रामभक्तांच्या आग्रहास्तव हे रामरक्षा आंदोलन ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे, आमदार रमेश कोरगावकर, ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हा प्रमुख तात्या माने, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम ढवण, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते गुरुनाथ खोत, मनोज मयेकर, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओळा माजोडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शहाजी खुसपे, मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका ॲडव्होकेट आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे, संगीता साळवी,
सुनंदा देशपांडे, राजश्री सुर्वे, नंदा कोथळे यांच्यासह उपशहर प्रमुख, सर्व पदाधिकारी, उपविभाग प्रमुख आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. बॅनर पडण्याच्या घटनेची चौकशी करून जबाबदारींवर कारवाई करण्याची उपमहापौर कृष्णा पाटील यांची मागणी. ठाण्यातील 3 हात नाका परिसरातील पादचारी पुलावरील बॅनर कोसळून दुचाकीस्वार जखमी झाल्याच्या घटनेनंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा घटना अत्यंत गंभीर असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. पादचारी पूल, विद्युत खांब तसंच वाहनांची वर्दळ असलेल्या इतर ठिकाणी परवानगीशिवाय बॅनर लावण्याचे प्रकार सुरू आहेत. पूर्व परवानगी न घेता आणि महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन करून लावले जाणारे हे बॅनर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणं अत्यावश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. जे कोणी बॅनर लावत असतील त्यांच्यावर 100% कारवाई झाली पाहिजे. तसंच ठाणे महापालिकेने याबाबत ठोस आणि धोरणात्मक निर्णय घेऊन बेकायदा बॅनरबाजीवर कायमस्वरूपी नियंत्रण आणावं अशी त्यांनी मागणी केली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणि जाहिरात विभागाने अशा ठिकाणांची नियमित पाहणी करून बेकायदा बॅनर तात्काळ हटवावेत. तसंच संबंधित प्रभाग समितीच्या माध्यमातून बॅनर लावणाऱ्यांना नोटिसा बजावून त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात यावी असंही उपमहापौर कृष्णा पाटील यांनी स्पष्ट केले. करणार का इथून पुढे तर काय चिनात नाक्यावर फुटवेअर ब्रिज वरती जो काल बॅनर पडून जी दुर्दैवी घटना घडली, पण त्यांनी जी चुकीचाच प्रकार आहे. आणि अशा प्रकारचे जे बॅनर पडून ती दुचाकीस्वार पडला आणि त्याच्यामुळे दुर्घटना झाली नाही आहे, पण भविष्यात मोठी दुर्घटना भविष्यात घडू शकते. या बाबतीत महापालिकेने त्याच्यावर योग्य ते कारवाई करणं गरजेचं आहे. आणि जे कोणी बॅनर लावत असतील त्यांच्यावरही कारवाई 100% केली पाहिजेत. आणि याबद्दल महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत. पादचारी पूल असतील, इतर पूल असतील किंवा इतर जागा असतील, खालनं गाड्या जात असतात आणि वरती बॅनर लावलेले असतात. पण ते बॅनर कुठलीही पूर्वकल्पना न घेता, महापालिकेचे परमिशन न घेता जे लोक लावत आहेत हे फार चुकीचं आहे. पण त्याच्यावरती लावणाऱ्यावरती हा गुन्हा झाला पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा लावला असेल तर आपली जे अतिक्रमण विभाग असेल किंवा जाहीर विभागाने ते तात्काळ काढले पाहिजेत. तर या बाबतीत पण महापालिकेने भूमिका घेतली पाहिजेत आणि त्या वॉर्ड ऑफिसरनी त्याच्या विभागात त्यांनी काळजी घेतली पाहिजे की अशा प्रकारची चुकीचं कोणी कामं करत असेल तर त्या लोकांना संबंधित लावणाऱ्या बॅनर लावणाऱ्या संबंधित लोकांना नोटीस दिली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.